सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट 8.1. किती सम आहेत टोटल? 1, 2, 3 आणि 4, 5. करून टाकायचे पटकन, संपवून टाकूयात. अजिबात पेंडिंग ठेवायचा नाहीये. तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये असे कलर वापरायचे नाही आहेत, मला आवडतात म्हणून मी ते वापरतीये. आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूयात आणि क्वेश्चन काय दिलेला आहे ते. चला, वाचताय? कोण आठवण काढते काय माहिती. चला, क्वेश्चन नंबर 1. डायग्राम दिली आहे. काय नाव आहे ट्रायंगलचं? PRQ. 90 डिग्री कोणाला दिलाय? आरला दिलेला आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बाकी वाचायचंच नाही. 90 डिग्री दिसला, आपलं काय झालं तिथेच? हायपोटेनियस फिक्स झाला. 90 डिग्रीच्या समोरचा आरला हेड करा. कोण उरतंय? PQ. म्हणजे PQ आपला ह्या समसाठी काय झालेला आहे? हायपोटेनियस झालेला आहे. एच आपण फिक्स केला. आता फक्त OA आदला बदल, बाकी सगळे तेच. ओके, नाउ रीड द क्वेश्चन. काय दिलंय? इन द गिवन फिगर 8.2, अँगल R इज द राईट अँगल ऑफ ट्रायंगल PQR. ओके, कळालंय. राईट द फॉलोइंग रेशोज. फॉलोइंग रेशोज आपल्याला त्यांनी विचारले. काय काय आहेत ते रेशोज? साइन P, कॉस Q, टॅन P, टॅन Q. जे Pचं पण विचारलंय, Qचं पण विचारलंय. ओके, सबसे पहले तुमची जी काही ती आन्सर बुक आहे. वेट, मला इथे हे घेऊ दे. काय? स्केल आणू दे मला माझी. तुमच्या नोटबुकला जसं आपला इंडेक्स असतो, मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला, क्लासच्या असेल, कॉलेजच्या असेल, स्कूलच्या असेल, सगळ्यांना सांगितलंय कंपल्सरी रफ कॉलम बनवायचा. ओके, माझा इथे आलेला आहे. तुम्हाला पण करायचं आहे, नोटबुकमध्ये करायला घ्यायचं आहे माझ्यासोबत. रफ कॉलम केलाय, वाटलंच तिथे लिहून काढा ना की बाबा हे कशासाठी आहे. हे आहे रफ वर्क. वर्क कळतं टीचरला. ठीक आहे, इथपर्यंत रफ वर्क आपण आता करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय रफ वर्क मी सांगितलंय? रेशो लिहायला आपल्याकडे कोण माहिती पाहिजे? आपल्याला अपोजिट, ॲडजसंट माहिती पाहिजे. चला मग लिहून काढूयात लगेच. पहिलं कोणासाठी? P साठी. P साठी अपोजिट आणि ॲडजसंट सांगा. लगेच पटकन सांगायचंय. P साठी P गेला, अपोजिट आला RQ. बेटर वे, अल्फाबेटिकली जाऊयात आपण. QR. लिहा लगेच 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 लगेच. लिहिलंय QR. P साठी अपोजिट साईड काय आली? QR आली. आता A म्हणजे काय? ॲडजसंट आहे. चला, P साठी अपोजिट गेला QR, PQ गेला हायपोटेनियस, QR गेला, PQ गेला. कोण राहतंय? परफेक्ट. घ्या मग लिहून काढा. ॲडजसंट PR. झालंय. असंच कोणाचं लिहायचं आहे आपल्याला? आता Qचं लिहायचं आहे. घ्या लिहायला मग Q साठी. OA. Q साठी काय दिसतीये अपोजिट? Q गेला, समोरचं PR. झालाय PR. आता ॲडजसंट शोधा पटपट पटपट. Q साठी हायपोटेनियस गेलं, अपोजिट गेलं, राहिलाय. येस, काढा लिहून. ॲडजसंट काय आहे? QR. लगेच चेक करा अदला बदल झालीये का नाही.
इधर का उधर, म्हणजे आपण हे जे काही केलेलं आहे ते कसं आहे, बराबर आहे. आता येऊयात आपण लिहायला. साइड अपोजिट ऑफ एंगल P अपॉन हाइपोटेन्यूस. ठीक है, साइड अपोजिट ऑफ एंगल P डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूस इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू लिहा का पुढे लिहा, दोन्ही पण चालणार आहे. काय आहे पीला अपोजिट, शेजारी बघायचं, इथे इथं इथं शेजारी, दुसऱ्याच्या वेळीमध्ये नाही. साइड अपोजिट अँगल पी, पी साठी अपोजिट काय दिसतंय, काढा लिहून लगेच, क्यू आर अपॉन ॲडजसंट काय दिसतंय, सॉरी ॲडजसंट कुठून आला, काय पुढे आपलं हायपोटेनियस, इथं नाही येते, इथे नाही, वरती बघायचं, काय हायपोटेनियस, पी क्यू, लगेच पी क्यू, चुकला माझ्या क्यू. झालंय, जमलंय, आलंय. चला पुढे तसंच, पहिलं झालंय, किती करायचे 4, पट 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 पट. दुसरं काय दिलंय, दुसऱ्याचं नाव कॉस क्यू. कॉस क्यू काय आहे, कॉसचा फुल फॉर्म साइड ॲडजसंट टू अँगल क्यू, क्यूचं त्यांनी विचारलंय, नाही तर पीचं लिहिताल, अपॉन हायपोटेन्यूस. ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, कॉसचाच फॉर्म्युला आहे ना, हे आता विसरायचं नाहीये. कॉस ए एच ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. मग क्यूच्या सेक्शनमध्ये शोधा पटकन, ॲडजसंट काय क्यू आर, हायपोटेन्यूस काय आहे पी क्यू, लिहून काढा लगेच. ॲडजसंट क्यू आर अपॉन पी क्यू. आलंय. चला पुढचं दोन तुम्ही करा सध्या लगेच. आपको करने के है, यू आर सपोज टू डू इट नाव. पण चेक करेल मी, चला पटकन, 2 मिनिटात झालं पाहिजे लगेच. झालंय, ओके. लेट्स क्रॉस चेक. कोण शोधायचं आहे आपल्याला, टॅन पी. काय आहे टॅनचा फॉर्म्युला, ओ ए. लिहा मग, साइड अपोजिट टू अँगल पी अपॉन हायपोटेन्यूस. बरोबर ना वेड्यानो, हायपोटेन्यूस कसं हायपोटेन्यूस, काय टॅन, ओ ए ॲडजसंट, साइड ॲडजसंट टू अँगल पीच. ठीक आहे, चला चेक करूया पटकन. इज इक्वल टू पीला अपोजिट ॲडजसंट इथे आहे, दुसरीकडे शोधत बसायचं नाही, सी हिअर. पीला अपोजिट ॲडजसंट कोण कोण आहेत, क्यू आर पी आर, लिहा लगेच. कळाले, ओ एच ए एच ओ ए, साइन कॉस टॅन. लिहिला आता आपण टॅन, ओ ए लिहिला, कोणाचा लिहिला, पीचा लिहिलेला आहे. चला शेवटचं काय, चौथं टॅन क्यू. लगेच कळायचे, फास्ट, पट 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 पट. टॅन क्यू काय फॉर्म्युला, टॅन क्यूचा साइड अपोजिट टू अँगल क्यू अपॉन
अपोजिट सोबत कोण होतं? आठवा आठवा आठवा. ॲडजसंट. साईड ॲडजसंट टू अँगल क्यू. लिहा मग. क्यूसाठी काय आहे अपोजिट? कुठे बघणार? रफ. क्यूसाठी अपोजिट ॲडजसंट काय आहे अपोजिट? पी आर. सो पी आर अपॉन क्यू आर. आणि इथेच तुमचा हा क्वेश्चन झालेला आहे. कोणाला काही डाऊट आहे? डाऊट असेल तर मेसेज करा, कमेंट करा, इन्स्टावरती मेसेज करा, करूत आपण तुमचे सॉल्व. कळाला आहे पहिला प्रश्न? डन आहे. मूव टू द नेक्स्ट वन. हा काय पहिलं काम? डायग्राम बघायची, हायपोटेनियस फिक्स करून टाकायचा. कुठं दिसतोय 90 डिग्री? इथे. म्हणजेच हायपोटेनियस कोण झाला? वाय गेला म्हणजे उरलेला एक्स झेड काय आहे आपला? हायपोटेनियस. मग लिहा इथे. इथे म्हणजे तुम्ही कुठे लिहिणार ते बघा. आता डायग्राम काढावी लागते ना आन्सरला. नसेल लागत तर नका काढू. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. चला क्वेश्चन वाचूयात. इन राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल एक्स वाय झेड इज 90 डिग्री. अच्छा, 3 अँगल 90 डिग्री नाही. सो कधी पण लक्षात ठेवायचं आहे, अँगलची नावं 3 असतात. जसं आपलं असं की नाही, नेम, फादर्स नेम, सरनेम, तसंच येते त्याचं नाव, माझं नाव, तुमचं नाव, सगळ्यांची नावं. मेन अँगल कोण असतो? जो मध्ये लेटर आहे तो च. बघा इकडे वाय आपला तोच 90 डिग्री आहे. सो एस वाय झेडमध्ये वाय काय आहे? 90 डिग्री. ए बी सी आर द लेन्थ्स ऑफ द साईड्स. आता हे काहीतरी नवीन आलंय. आत्तापर्यंत साईडची मेजरमेंट, साईडची लेंथ आपल्याला माहिती होती का? नाही. म्हणूनच त्यांनी दिलंय ए बी सीमध्ये लेंथ काय आहे? ए बी सीच लेंथ आहे. सॉरी, काय म्हणते मी? एक्स वाय झेड ए बी सी ती त्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. राईट द फॉलोइंग रेशोज. साइन एक्स टॅन झेड कॉस एक्स टॅन एक्स. एक्स 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 एक्सच्या तिन्ही विचारल्यात आणि एक फक्त झेड विचारलाय. वाय ते नाही विचारणार कारण वाय काय आहे? 90 डिग्री आहे. चला लिहायचे उत्तर. रेडा. आर वी रेडा? येस. आर वी रेडी? येस, वी आर रेडी. घेतलं लिहायला. पहिलं काय करतो आपण लिहायच्या आधी? येस, रफचा कॉलम आखा लगेच पटकन. तिथे लिहून टाका वरती रफ. अरे ठीक आहे, रफ वर्क आपण केलेलं आहे. कोणाचं शोधायचं आपल्याला? एक्सचं शोधायचे आणि झेडचं शोधायचे. पटकन एक्सचं लिहा लगेच सगळ्यांनी. काय काय लिहायचे? एक्सचं अपोजिट ॲडजसेंट, तसंच झेडचं अपोजिट ॲडजसेंट. डायग्राम बघायचे, लिहून काढायचे लगेच. मी डायरेक्ट क्रॉस चेक करणारे बरोबर लिहिलेलं आहे का नाही. एक्स वरून कुठे आहे एक्स तुमचा? इकडे. एक्स वरून अपोजिट एक्सला हेड करा. कोण राहत आहे? वाय झेड. हायपोटेनियस गेलाय, वाय झेड अपोजिट साईड गेली, मग राहिलं कोण? वाय एक्स. कळालंय? तसंच झेडचं करायचंय पटपट पटपट. झेड वरून अपोजिट झेडला हेड करा. काय लेटर दिसत आहेत? वाय आणि एक्स. लिहा तिथेच अपोजिटला. ॲडजसेंटला वाय एक्स गेला, झेड एक्स गेला, काय राहतंय? वाय झेड. झालंय रफ वर्क करून पटकन. आता आपण आन्सर्स लिहूयात.
पहिलं वालं काय विचारलंय पहिलं त्यांनी साइन एक्स लिहा. काय आहे साइनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनियस. फुल सेंटेन्स लिहायचं आहे मी जसं पहिल्यांदा लिहिलेलं तसंच. आत्ता फक्त आपण आपल्याला जमावं म्हणून शिकतोय. कधी पण लक्षात ठेवा फर्स्ट टाइम ओनली मी डिटेलमध्ये आपण लिहितो, ठीक आहे. सो कळावं की आन्सर कसं लिहायचं आहे. त्यानंतर फक्त सॉल्विंग करायचं आहे. देन एक्झाममध्ये डायरेक्ट पूर्ण वाक्यात लिहायची. लिहिलं बघा पटकन रफ वर्कमध्ये एक्सचा अपोजिट काय दिसतोय वाय झेड. हायपोटेनियस आपला आहेच आहे, कुठे आहे इकडे इकडे. काय आहे हायपोटेनियस झेड एक्स एक्स झेड. काय म्हणायचं ते म्हणा, अल्फाबेटिकली जाऊया. एक्स वाय झेड एक्स झेड. ठीक आहे डन चालू. पुढे वाय झेडची मेजरमेंट त्यांनी किती दिली आहे, त्यांनी लेंथ दिल्यात तुम्हाला. बघा इथे क्वेश्चनमध्ये लेंथ दिलेल्या आहेत ABC. सो वापरायचं आहे वाय झेड. काय दिसतीये लेंथ गुड लिहामध्ये ए अपॉन एक्स झेडला काय एच आपण लिहिलं आहे हायपोटेनियसचा, त्याला नाही पकडायचे, दुसरं लेटर सी. सो साइन एक्स इज ए अपॉन सी. जेव्हा पण तुमचं फायनल आन्सर येईल पेन्सिल स्केलने त्याला हायलाइट करा. दुसरं काय टॅन झेड. टॅन झेड काय आहे टॅनचा फॉर्म्युला ओ ए. लिहून काढूया अपोजिट ॲडजसेंट. झेडचा अपोजिट बघा पटकन रफ वर्कमध्ये झेडचा अपोजिट येस वाय एक्स ॲडजसेंट वाय झेड. आलंय जमतंय गुड. पुढे वाय एक्स किती दिलाय त्यांनी बी. वाय झेड किती दिलाय त्यांनी ए. दिस वन इज युअर फायनल आन्सर. तर पुढे लगेच पट 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 थर्ड काय आहे थर्ड कॉस एक्स. कॉसचा काय फॉर्म्युला आता ॲडजसेंट हायपोटेनियस ए एच. बघा रफ वर्कमध्ये एक्सचा ॲडजसेंट काय वाय एक्स. एक्सचा हायपोटेनियस काय क्वेश्चनमध्ये एक्स झेड. अल्फाबेटिकली लिहायचं आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, लेटर सेम येतील सगळीकडे, ठीक आहे. वाय एक्स किती दिलाय त्यांनी बी. एक्स झेड किती दिलाय त्यांनी सी. जमतंय येतंय गुड. शेवटचा लास्ट पटकन काय विचारलाय प्रश्न टॅन एक्स. काय आहे टॅनचा फॉर्म्युला ओ ए अपोजिट ॲडजसेंट. बघा रफ वर्कमध्ये एक्सचा अपोजिट काय दिसतोय वाय झेड. एक्सचा ॲडजसेंट काय दिसतोय वाय एक्स. वाय झेडचं नाव काय होतं ए आणि वाय एक्सचं बी. सो ए अपॉन बी. स्केल पेन्सिलनी हे बॉक्स करायचे. हे का करायचे कशासाठी कारण जेव्हा टीचर तुमचं चेक करणार आहे जर का फायनल आन्सर इथं लिहिलेलं असेल सीधा टिक मार्क, नाही बघत बसत डिटेलमध्ये मग कारण तेवढा वेळ पण नसतो, पेपर पण जास्त असतात. सो हायलाईट करायचं. समजलाय हा बघा पूर्ण प्रश्न. स्क्रीनशॉट हवा असेल काढून घ्या लगेच सेव्ह करा. झालंय आलंय गुड. पुढे नेक्स्ट क्वेश्चन
सेम आहे, सेम. दोन्ही पण सेम आहेत. काय करायचं आहे पटपट. चला करूया. सगळ्यात पहिल्यांदा रफ वर्क करताल. रफ वर्क झालंय. हायपोटेनियस कोण आहे क्वेश्चनमध्ये? 90 डिग्री इथे आहे. सो हायपोटेनियस मार्क करून घ्या लगेच. ओके, या इकडे रफ वर्क लिहायला. रफ वर्क काय लिहायचं आहे? कोणाचं क्वेश्चन वाचूया चला पटकन. इन राईट अँगल ट्रायंगल LMN. एम किती दिलाय त्यांनी? 90 डिग्री दिलाय. L 50 N 40. फाईन काय करायचं आहे? 50चा साईन, 50चा कॉस, 40चा टॅन, 40चा कॉस, 50 40. तेच जाणार आहे रफ वर्कमध्ये मापलं आता. 50चा अपोजिट ॲडजेसंट, 40चा अपोजिट ॲडजेसंट. लिहा स्वतः लगेच. झालंय. पटपट लिहायचं आहे. 50चा अपोजिट बघा काय दिसतोय. गुड. फिफ्टीचा अपोजिट काय दिसतोय? MN. ॲडजसंट हायपोटेनियसला नाही लिहायचं आहे. हायपोटेनियस सोडून कोण आहे ॲडजसंट मध्ये राहिलेला? LM. 40 वरून अपोजिट LM, ॲडजसंट MN. डन. या इकडे उत्तर लिहायला चला. पहिल्याच काय विचारलंय? पहिला साइन 50. काय साइनचा फॉर्म्युला? अपोजिट हायपोटेनियस. 50चा अपोजिट बघा पटकन. MN अपॉन हायपोटेनियस काय आपला? LN. व्हॅल्यूज दिल्या नाही, एवढंच आला फायनल आन्सर. तसंच पुढचं सेकंड. आता कलर चेंज. वेट, आपण काय करूया? बॉक्सेस सगळ्या शेवटीच काढायचे का? चला पटपट आधी लिहून काढूया. सेकंडवालं काय दिले? सेकंडवालं कॉस 50. लिहा मग कॉस 50. काय कॉसचा फॉर्म्युला? AH, ॲडजसंट हायपोटेनियस. 50चा ॲडजसंट 50चा ॲडजसंट काय दिसतोय? LM. मग LM अपॉन हायपोटेनियस कोण आहे? फिक्स आहे, हायपोटेनियस बदलत नाही. LN. समजतंय? पुढचं तिसरं काय प्रश्न? टॅन 40. लिहा मग टॅन 40 डिग्री. काय आहे टॅनचा फॉर्म्युला? OA. राईट डाऊन देन. अपोजिट ॲडजसंट. काय 40 डिग्रीचा अपोजिट रफ वर्कमध्ये? पटकन चेक करा. 40चा अपोजिट LM. काय एम काढलाय मी? हा अपॉन अँगल एम वाटतोय तो. वेट, LM अपॉन ॲडजसंट काय आहे? टॅन आहे ना, ॲडजसंट 40चा MN. ठीक आहे. शेवटचं चलो कम ऑन फास्ट. काय आहे शेवटचा? कॉस 40. लिहा पटकन कॉस 40 डिग्री. काय आहे कॉसचा फॉर्म्युला? AH, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. 40चा ॲडजसंट. रफ वर्क 40चा ॲडजसंट MN
हायपोटेनियस क्वेश्चनमध्ये एल एन बॉक्स करा, पटपट पटपट बॉक्स करा फायनल आन्सर्सला. सो इथे आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा झालेला आहे. आता फक्त शेवटचा क्वेश्चन पटकन करूयात आणि काम तमाम एंड करून टाकूयात लगेच. चला, क्वेश्चन नंबर 4. खूप सुंदर प्रश्न आहे. 2 ट्रायंगल आहेत. ठीक आहे. 2 ट्रायंगल्स आर देअर. 90 डिग्री पण एकालाच आहे, क्यूला आहे. सो आता नीट बघा इकडे. पटकन कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांचं लगेच हवं आहे मला, महत्त्वाचं आहे. ट्रायंगल PQR एवढाच बघायचा आहे. 90 डिग्री कोण आहे? Q. हायपोटेनियस काय झाला? PR. गुड. ठीक आहे. कोणत्या वाल्यासाठी? आपण ना ट्रायंगल सेपरेट करायला जरा डेकोरेशन करूया त्याचं. दिस वन. ओके. आणि हा इकडचा हा वाला पण होणार आहे हायपोटेनियस, कारण Q इथे पण 90 डिग्रीमध्ये आहे. तो ट्रायंगल कोणता आहे? आपला दुसरा वाला आहे. त्याचं पण आपण जरा बारसं करूयात, पार्टिशन करूयात. ठीक आहे. आपल्या क्वेश्चनमध्ये 2 ट्रायंगल विथ देअर 2 हाइपोटेन्यूज आर रेडी. अब हम करेंगे क्वेश्चन को सॉल्व. नो सॉल्व. रूलरनी रफ कॉलम आखायचा आहे. झालंय रफ कॉलम. ठीक आहे. क्वेश्चन बघूयात चला पटकन. काय दिलाय त्यांनी क्वेश्चन? इन द गिवन फिगर PQR 90, PQS 90, PQR, PQS 90 आहेत. R अल्फा, P theta. Find the following ratio: sin cos tan alpha, sin cos tan theta. अल्फाचं सगळं, थीटाचं सगळं. ओके, गुड. म्हणजे इथे रफ मध्ये आपण कोणाला लिहिणार आता? अल्फाला आणि थीटाला. चला, थीटासाठी आधी लिहून काढूयात अपोजिट ॲडजेसंट. तसंच अल्फासाठी अपोजिट ॲडजेसंट. क्लिअर आहे? ओके, गुड. सांगा पटकन काय येणार आहे? थीटासाठी ट्रायंगल ब्ल्यू वाला बघायचा आहे. अख्खा ट्रायंगल बघत बसायचा नाही, म्हणून तो हायलाइट केलाय, शोला केलेला नाहीये. थीटासाठी ब्ल्यू वाला ट्रायंगल बघा. थीटावरून अपोजिट कोण दिसतंय? गुड. पटपट. QS. थीटावरून ॲडजसंट कोण आहे? हायपोटेनियस गेला, राहिलेला इकडचा PQ. गॉट इट. अल्फासाठी ट्रायंगल कोणता बघणार आहे? हा वाला, रेड वाला ट्रायंगल बघायचा आहे. अपोजिट कोण दिसतंय? अपोजिट? लिया PQ. ॲडजसंट उरलेला RQ आहे, पण आपण अल्फाबेटिकली जाऊया. सो दॅट इज QR. डन आहे रफ वर्क सगळ्यांचं. ठीक आहे, आपलं रफ वर्क करून झालेलं आहे. आता आपण सम सॉल्व करूयात पटकन. फर्स्ट काय दिलंय त्यांनी? साइन अल्फा. काय आहे साइनचा फॉर्म्युला? OH. अल्फा म्हणजे रेडवाला ट्रायंगल आपल्याला बघायचा आहे. O, अल्फाचा O. PQ, रेडवाल्या ट्रायंगलचा H, PR. तसंच कॉस अल्फा फॉर्म्युला AH. ए काय आहे? QR.
एच काय आहे PR. ट्रायंगल चुकवू नका, एकावरती रेड आहे एकावरती ब्ल्यू आहे, अल्फा रेडमध्ये बसलाय. शेवटचा टॅन अल्फा. काय आहे टॅनचा फॉर्म्युला? OA. O फॉर PQ, A फॉर QR. OA टॅनचा लिहिला आपण. ठीक आहे इथपर्यंत. असं सेम कोणाचं करायचं आहे आपल्याला आता? थीटाचं करायचं आहे, सेकंडवालं. इथे बसेल किचमिट कला होईल, खाली करू आपण सेकंड. काय साइन थीटा? काय आहे साइनचा फॉर्म्युला? OH. थीटावरून O. थीटा कोणत्या ट्रायंगलमध्ये बसलाय? ब्ल्यूवाला. मग ब्ल्यूचा H कोण आहे? PS. घ्या PS लिहायला मग. ठीक आहे. सेकंड कॉस थीटा. काय फॉर्म्युला? AH. थीटाचा A काय आहे? PQ. H काय आहे? PS. आत्ताच वरती बघितलेला. टॅन थीटा. काय टॅनचा फॉर्म्युला? OA. काय आहे O थीटाचा? QS. A काय आहे? PQ. चला पटकन स्केल पेन्सिल मार्किंग जाऊ दे. आता मी एक लाईन नाही सोडली, तुम्ही ती सोडा. डन. वी हॅव कम्प्लिटेड. 8.1चे चारही सम आपले झालेले आहे. पटपट रिवाइज बघा फास्ट. ट्रिग्नॉमेट्री 3 साईडची मेजरमेंट करेक्ट. हायपोटेनियस फिक्स असतो. अपोजिट शिकलो आपण, ॲडजसंट शिकलो. इकडून तिकडे ते जातं, अपोजिट ॲडजसंट बदलत राहतं. ट्रिग्नॉमेट्री रेशो साइन कॉस टॅन. OH AH OA. क्लिअर आहे. फोटो काढायचा असेल फोटो काढून ठेवा. झालंय. आफ्टर दॅट आपण एक सम प्रॅक्टिस केलं. त्यानंतर प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. टुमॉरो प्रॅक्टिस सेट 8.2 घेऊयात. त्याचे नोट्स प्लस कन्सेप्ट्स. प्रॉब्लेम सेट तुम्ही ट्राय करा. जे सम डिफिकल्ट आहेत तेच मी फक्त घेणार आहे. ओके. आणि अजून कोणता जर का तुम्हाला चॅप्टर हवा असेल देन प्लीज कॉमेंट. आपण नक्कीच तो घेण्याचा प्रयत्न करूयात. फॉर टुडे थँक यू फॉर वॉचिंग. एक मिनिट हो.